DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। संत शासन आणि समाज यांच्या सहकार्यानं पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो आणि औद्योगिक प्रगतीबरोबरच जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं शक्य होऊ शकतं। या दृष्टिकोनातून कपिला नदी संवर्धन समिती तपोवन आणि इतर सहकारी पर्यावरण प्रेमींच्या वतीने कपिला गोदावरी संगम या ठिकाणी गोदावरी नदीचं जलपूजन करण्यात आलं। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झालाय, यामुळे जिल्हाभरातील नदी नाले खळाळून वाहत आहेत। खऱ्या अर्थानं संपूर्ण सजीव सृष्टीला आनंद देणारं तसेच धनधान्य समृद्ध करणारं वातावरण या निमित्तानं निर्माण झालं असल्याचं सांगत हे जलपूजन करण्यात आलं। कुंभमेळ्याचे संयोजक महंत डॉक्टर भक्तिचरण महाराज, पंचवटी विभागीय अधिकारी हरिश्चंद्र मदन, उच्च न्यायालय समितीचे निशिकांत पगारे यांच्या हस्ते हे जलपूजन संपन्न झालं। दरम्यान यावेळी नदीचा तोल सांभाळला तरच शहराचा विकास होईल, नदी संपुष्टात आली तर शहर भकास होईल, नदी वाचवा शहर वाचवा असा संदेश देत कपिला नदी संवर्धन समितीकडून दररोज कपिला नदी संगम या ठिकाणी सायंकाळी रामकुंड ते तपोवन यावेळी एकाच वेळी आरती करण्यात यावी असं मतही व्यक्त करण्यात आलं। या जलपूजन कार्यक्रमावेळी महंत बैजनाथ महाराज, योगेश बर्वे, दीपक बैरागी, सुनील परदेशी, पप्पू टिळे, सोमनाथ मुठाळ, अजय कापडनीस, संध्या परदेसी, मनोज साठे, चंद्रकिशोर पाटील, दिगंबर कुलथे, सरला अंडे, सतीश पिठे यांसह आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।